नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे गाड्यावर भेटतात तसे मिरची भजी। चला तर मग सुरुवातीला काय घेतले, मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या फुटतील म्हणून आपण काय करणार आहे, त्यांना एक एक कट मारून घ्यायचे। प्रत्येक मिरचीला एकच कट मारायचा आहे जेणेकरून आपले भजी फुटणार नाहीत किंवा मिरची फुटणार नाही। काय काय वेळेस काय होतं, तेलामध्ये मिरची फुटते आणि आपल्याला पोळू शकतं, म्हणून आपण ही काळजी घेत आहे। इथे घेतलेलं आहे बेसनचं पीठ। तुम्ही कोणतेही बेसनचं पीठ घ्या, मी जरा पॅकेटचं यूज केलं आहे, माझं घरचं बेसनचं पीठ संपलं आहे त्यामुळे। आणि आता काय केले, अर्धा चमचा साधारण ओवा घेतलेला आहे, तो हाताने कुस्करून त्यामध्ये घातलेला आहे। नमक टाकलेलं आहे चवीनुसार आणि इथं सोडा वापरायचा नाही, आपण बेकिंग पावडर वापरणार आहे। अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे, अर्धा चमचा म्हणजे छोटासा चमचा असं तोच वापरायचा आहे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आधी सुरुवातीला घट्ट घ्या म्हणजे जेणेकरून त्यात गुठळी वगैरे राहणार नाही आणि हळूहळू तुम्ही थोडंसं पातळ करून घ्या। बघू शकता इथे पीठ तयार झालेलं आहे आपलं, बघा असं झालेलं पाहिजे, जास्त पातळही नको, नाही तर ते भजी पूर्ण पसरतील। आणि मी काय केले, मिरच्या ते छान अशा भाजून घेतलेल्या आहेत। बघू शकता इथे एक माझी मिरची उडली बघा, आता छान अशा मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत मी। आणि असं थोडासा कलर आला मिरचीला की मिरच्या असं पटकन काढायच्या आणि या मिरच्या आपल्या भजीच्या पिठामध्ये टाकायच्या आणि याचे एक एक भजी सोडून घ्यायचे। आता भजी करताना तुम्ही दोन प्रकारे करू शकता। बघा इथे मी काय केलेलं आहे, मोठा भजी सोबत थोडंसं जास्त पीठ घेऊन आपण एका मिरचीसोबत सोडलं आहे जेणेकरून भजी असा मोठा टुंब फुगल्यासारखं होतं। बघा इथे जसे गाड्यावर भेटतात ना, असे गाड्यावर भेटतात टुंब मिरचीचे फुगलेले भजी असतात ना तसे। बघा इथे एका ह्याच्यामध्ये किती छान फुगलेले आहेत भजी आपले बघा। आणि हे भजी इतके टेस्टी लागतात ना, तुम्ही एकदा जर ट्राय केलं तर मला नाही वाटत तुम्ही पुन्हा बाहेरून भजी खाणार। तुमच्या घरातली म्हणतील नेहमी हेच भजी करा। आता मी नेहमी भजी बनवते ना, आमचे पाहुणे पहिल्यांदा आले की पोहे नको पण भजी बनवा म्हणून सांगतात, दुसरं काही नको म्हणतात। तुमच्या हातचे भजी खाल्ले की असं खूप छान वाटतं म्हणतात आणि टेस्टही खूप छान असते। बघा इथे आपले कसे मिरची भजी टुंब फुगलेले आहेत। याला मिरचीसारखा आकार दिसत नाही पण चिमण्यांसारखा आकार नक्की चाललेला आहे, इथे बघू शकता तुम्ही इथे। आणि माझ्या भजी झालेल्या आहेत, आता मी थोडंसं भाजणार आहे आणि साईडला काढायचं आहे। आणि गॅस कमी करा थोडंसं, आधी तेल कढलं ना तेव्हा भजी टाकायचे, त्यामुळे भजी चांगला आकार सेट होतो। आणि जेव्हा भजी भाजतील तेव्हा तुम्ही गॅस कमी करा जेणेकरून ते कुरकुरीत होतील। आता इथे बघू शकता हे दुसऱ्या टाईपचे कसे डायरेक्ट मिरची असेल ना, ते तेलाला पकडून अशी सोडायची बघा कढईमध्ये, त्यानं काय होतं माहिती आहे, सेम असा मिरचीसारखा आकार करतो। आणि तुम्ही ते मिरच्या मी साध्या वापरल्या तिखट असतात त्या, पण तुम्ही काय करा तिथे वेगळ्या टाईपचे मोठे ढोबळ मिरची असते बघा, तसली मिरची जर वापरली तुम्ही एक नंबर, ते खूप तिखट पण असतं त्यामुळे ते टेस्ट पण छान लागते। आणि ही तिखट तर एक नंबर, आमची सोलापूरची माणसं म्हणजे तिखट खाण्यात एक्सपर्टच आहेत, त्याचा काय विषयच नाही। आणि छान बघा इथे मिरच्या इतके छान भाजलेले पण आहेत आणि सोबत भजीही इतके टेस्टी दिसत आहेत, मला आत्ताच खाऊ वाटायला लागले बघा। आता हे छान असं भाजलेलं आहे आणि आता आपण नेहमीप्रमाणे थोडासा गॅस कमी करायचा आहे जेणेकरून आपल्याला कुरकुरीत भजी लागतील ना म्हणून। आणि एक कमी गॅसवर की अगदी 1 मिनिट कमी गॅसवर भाजायचं आहे जेणेकरून कुरकुरीत असे भजी होतील बघा इथे। आणि आपले दोन्ही प्रकारचे भजी भाजून झालेले आहेत। आता बघू शकता इथे माझं ताट मी तयार केलेलं आहे, त्यावर थोड्याशा 2-3 मिरच्या ठेवलेल्या आहेत। कसे वाटतात आमचे मिरची भजी सांगा बघू। एक नंबर टेस्ट आहे, चव इतकी छान लागते ना, तुम्ही एकदा जर हे भजी खाल्ले ना, मला नाही वाटणार तुम्ही बाहेर गाड्यावर जाऊन भजी खाणार। घरात सुद्धा म्हणतील नुसती भज्याची पार्टी करूया आज आपण। आवडले असतील तर एक लाईक तर ठोकायचं आणि चॅनललाही सबस्क्राईब करा।